श्री स्वामी समर्थ. आज आपण समजून घेणार आहोत केतू ग्रहाबद्दलची माहिती. केतू एक रहस्य, केतू एक अविस्मरणीय अनुभव, केतू म्हणजे मौनम सिद्ध्यंती, केतू म्हणजे प्रत्येक कार्याचे शुभत्व, केतू म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी. अशा विविध प्रकारे केतूला ओळखलं जातं. केतू हा छायाग्रह आहे. नवग्रह मंडळामध्ये राहू केतूंना 8वं आणि 9वं स्थान आहे. 7 ग्रहांपैकी प्रमुख जे 7 ग्रह आहेत त्यामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी असे 7 ग्रह आहेत. या 7 ग्रहांना एक विशिष्ट स्थान आहे. परंतु राहू केतूंना छायाग्रह म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे यांची महती किंवा यांच्याबद्दलची माहिती विविध प्रकारे आपल्यापर्यंत सहज पोहोचवली जात नाही. यांना क्रूर ग्रह म्हणून ओळखलं जातं. यांना छळ छळ निर्माण करून देणारे ग्रह म्हणून ओळखलं जातं. त्यातील आपण एका विशिष्ट ग्रहाची माहिती समजून घेणार आहोत तुमच्या पत्रिकेतील त्या स्थानांनुसार. पत्रिकेतील 12 ग्रह ही विविध प्रकारे तुम्हाला एनर्जी देत असतात, सकारात्मक ऊर्जा देत असतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या स्थानाचं फळ मिळत असतं आणि तुमच्या जीवनातलं जीवन कार्य सुरू राहत असतं. केतू काय करतो? केतू प्रत्येक ठिकाणी एक विशिष्ट कार्य करण्यास येत असतो. समजून घेणाऱ्यांसाठी मी विशेष सांगू इच्छिते, जो वर्ग ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय आणि माझा प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी ही खास संधी असणार आहे. तुम्हालाही ज्योतिषशास्त्रानुसार केतूची महती आणि माहिती मिळावी या उद्देशाने हा खास व्हिडिओ केलेला आहे. तसेच जो यूट्यूबर वर्ग आहे, जो आपलं चॅनल फॉलो करतो, विविध व्हिडिओज येण्याची उत्कंठा आणि प्रबळ इच्छा असते, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खास ठरेल. पत्रिकेतील केतू कोणत्या स्थानात आहे त्यानुसार तुम्ही ही माहिती समजून घेऊ शकता. प्रथम स्थानापासून माहिती घेऊयात. प्रथम स्थानामध्ये असणारी राशी, कुठलीही राशी असू देत, त्या राशीमधून त्याचा प्रभाव तुमच्यापर्यंत पोहोचतो. असं का? तर केतू ग्रहाला कुठल्याही प्रकारची स्वतःची एक विशेष राशी किंवा विशेष स्थान दिलेलं नाही. त्यामुळे राहू केतूंना विशेष राशी नाहीत. ते ज्या राशीमधून जात आहेत त्या राशीचे परिणाम तुमच्यावरती विशेष देत असतात. उदाहरणार्थ, लग्न स्थानामध्ये मेष राशी आहे आणि केतू त्या ठिकाणी आला तर अशा वेळेस त्या केतूचं लग्न स्थानातलं मेष राशीचं फळ तुम्हाला वारंवार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. केतू लग्न स्थानात आला तर अशा व्यक्तींना म्हटलं जातं की ज्याला फक्त धड आहे, डोकं नाही. त्यामुळे तो व्यक्ती अविचारी असतो, शांत असतो, कुठलेही काम व्यवस्थित करत नाही, अस्थिर मनाचा असतो असं सांगितलं जातं. पण असं आहे का? तर नक्कीच नाही. तर यासाठी मी तुम्हाला प्रमुख उदाहरण देईल. अमिताभ बच्चन सर यांचं. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं कार्यकिर्द किंवा त्यांचा आतापर्यंतचा सगळा अनुभव आणि त्यांचा अभ्यास आणि त्यांचं चित्रपटसृष्टीतील किंवा नाट्यसृष्टीतलं असलेलं योगदान यामुळे तुम्ही नक्कीच समजून घेऊ शकता. एक व्यक्ती जो एक उच्च स्तरावर पोहोचतो तो या केतूमुळेच. केतूला ध्वजा म्हटलं जातं. प्रत्येक मंदिरांना ध्वजाही असतेच. म्हणजेच केतू हा शिखर आहे. कुठल्याही कार्याचा शिखरबिंदू ह्याला केतू म्हटलं जातं. मग तो असा वाईट असेल का हो? ज्याला फक्त धड आहे याला केतू म्हणतात. तर त्या केतूला विशेष फळ प्राप्त सुद्धा होऊ शकतं. जसं त्यांच्या पत्रिकेमध्ये, अमिताभ सरांच्या पत्रिकेमध्ये लग्नस्थानामध्ये केतू आहे, तो कुंभेचा आहे. ती व्यक्ती नामांकित झाली आणि त्यांच्या चतुर्थ स्थानामध्ये त्यांच्या जो लग्नस्थानामधला कुंभ राशीचा जो शनी आहे तो चतुर्थात केंद्रात गेल्यामुळे ह्या व्यक्तीला प्रसिद्धी कीर्ती लवकरच प्राप्त झाली. मग असा विशेष व्यक्तिमत्व असणारी एक कुंडली आपण साधारणतः ओघम म्हणून तुम्हाला मी सुचवली, सांगितली. याबद्दल अनेक ॲनालिसिस तुम्ही अजूनही करू शकता. मग हा केतू वाईट का? तर नाही. लग्नस्थानात केतू असताना असा व्यक्ती दीर्घविचारी असतो. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो, मनन करतो, चिंतन करतो आणि मग कृतीमध्ये आणतो. असा व्यक्ती म्हणजे लग्नस्थानातला केतू. धनस्थानामध्ये केतू असताना काय फळे मिळतात? धनस्थानात जर केतू असेल तर असा व्यक्ती त्याच्या दैनंदिनीमध्ये, त्याच्या रोजच्या व्यवहारामध्ये जर कोणाला पैसे दिले तर ते परत न येणे ही मोठी समस्या घेऊन बाळगतो. असे का? कारण धनस्थानातला केतू हा संपत्ती संवर्धन करताना
काही अंशी खर्च मोठ्या प्रमाणात देतो. म्हणजेच तुम्हाला 100% जर पैसे सेव्हिंग करायचे तर तुमचे ते 75% होऊ शकतात. 25% तुमचा स्वभाव खर्चिक राहू शकतो किंवा आयत्या वेळेला तुम्हाला ते पैसे द्यावे लागतात अशी ही समस्या प्राप्त होऊ शकते. म्हणून धनस्थानातल्या केतूची काही विशेष रेमेडी आपण करू शकतो. यामध्ये मी प्रामुख्याने सांगेल ज्यांच्या पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये केतू आहे त्यांनी आजपासूनच गणपतीची सेवा, उपासना करणं अत्यंत लाभदायक ठरेल. याचबरोबर धनस्थानातील केतू असताना जर आपण कोणाला पैसे दिले आणि ते परत नाही येत आहे, तर त्याचं कारण समजून घ्या, की आपण मागच्या प्रारब्धामध्ये आपल्याकडनं त्या व्यक्तीचं देणं राहिलं होतं आणि ते आपण आता परतफेड करतोय. हा विशेष गुणधर्म आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोठी ज्यावेळेस तुम्ही मदत करताय, त्यावेळेस निश्चित त्या गोष्टीचा बारकावा घेणं गरजेचं आहे. पण अगदी अल्प प्रमाणात तुम्ही मदत कोणाला केली आहे, तर ती मी मदत केलेली आहे, दान केलेले आहेत या स्वरूपातच देणं आवश्यक आहे. अन्यथा मोठी रक्कम अडकून राहते ती धनस्थानातल्या केतूमुळे. पत्रिकेतील तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थानामध्ये केतू असताना काय फळे मिळतात? तिसरं घर हे पराक्रमाचं आहे, परिश्रमाचं आहे, प्रसिद्धीचं आहे, त्याचबरोबर मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारं पण आहे. याचबरोबर या स्थानावरनं आपण संशोधन विभाग सुद्धा काही अंशी पडताळतो. मग इथे जो वर्ग मीडिया क्षेत्रामध्ये काम करतोय अशांसाठी तृतीय स्थानातला केतू विशेष ठरतो. प्रत्येक गोष्टीचा बारकावा समजून घेणं, ती बातमी पूर्णतः सत्य आहे का, सत्यता पडताळून ती बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचवणं असा काम करणारा वर्ग जर असेल आणि तो प्रेक्षक आता हा व्हिडिओ बघतोय, तर तुमच्या कुंडलीतील तृतीय स्थानातील केतू हे तुम्हाला चांगलं फळ देतोय. याचबरोबर ॲनालिसिस करायला लावतो, प्रत्येक कामाचं महत्त्व समजून घ्यायला लावतो, हे चांगलं फळ देतो. तिसऱ्या घरातील केतू अधिक परिश्रमी असतो, अधिक परिश्रम करायला लावतो आणि त्यातून तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त करून देत असतो. पत्रिकेतील चतुर्थ स्थानात केतू असेल तर असा व्यक्ती आईचं सुख जरा कमी प्रमाणात प्राप्त करून घेतो. सतत आईसोबत मतभेद राहतात, आईच्या आरोग्याविषयी काळजी राहू शकते. अर्थात यासाठी इतरही ग्रहांची स्थिती बघणं महत्त्वाचं आहे, परंतु केतू चतुर्थात आल्यानंतर हे फळ निश्चित देतो. त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतली उद्विग्नता प्राप्त करून देतो. महत्वाकांक्षी खूप मोठ्या प्रमाणात बनवतो. प्रत्येक इच्छा, अपेक्षा भावनिकतेने तुम्ही फार पाहता, हे तुम्हाला विशेष फळ देतो. आणि याचबरोबर वास्तू वाहन खरेदी करताना सुद्धा काही अंशी अडचणी निर्माण करत असतो. असेही फळ चतुर्थातील केतू प्राप्त करून देतो. पत्रिकेतील पंचम स्थान 5व्या घरामध्ये जेव्हा केतू जातो तेव्हा काय फळ देईल? तर सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं फळ म्हणजे तुम्हाला शैक्षणिक विभागामध्ये काम करण्यास प्रवृत्त करतो. बघा, ज्यांच्या कुंडलीमध्ये पंचमात केतू आहे असा व्यक्ती उत्तम शिक्षक वृंद असू शकतो. याचबरोबर प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान हे अगदी सूक्ष्म प्राप्त करून घेण्यासाठी त्याचं जिज्ञासा असते, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असतं. स्त्री पुरुष दोन्ही विभागांसाठी ही सूचना आहे. तुमच्या पत्रिकेमध्ये पंचम स्थानात जर केतू असेल तर नक्कीच तुम्ही संशोधक वृत्तीने प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक आणि त्यावरती सूक्ष्म अभ्यास करून ती अभ्यासली जाते आणि मग लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याचबरोबर ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र या संदर्भातील सुद्धा अभ्यास आत्मसात करण्याकडे तुमचा विशेष कल असतो आणि विशेष तुम्ही प्रयत्नशील सुद्धा असता. पत्रिकेतील पंचमात जेव्हा केतू असतो अशा व्यक्तींचं रिलेशनमध्ये सुद्धा अडचणी असतात. नात्यामध्ये दुरावा, अंतर निर्माण होणं, संततीसोबत मतवैचारिकता राहणं असे सुद्धा काही चांगले वाईट अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. पत्रिकेतील षष्ठ स्थान अत्यंत महत्त्वाचं आरोग्याचं स्थान आहे. या ठिकाणी आपण आपले आजारपण पाहतो, आपल्यावरती शत्रुपीडा या सुद्धा गोष्टी आपण निश्चित या स्थानावरनं समजून घेत असतो. आणि या स्थानात जेव्हा कधीही केतू येतो त्यावेळेस या स्थानाचं एक विशेष फळ आहे, ते म्हणजे कर्ज. तर तुम्हाला कर्ज घेण्यास प्रवृत्त करतो. असा व्यक्ती विविध प्रकारची कामे संपन्न करून घेण्यासाठी, म्हणजे याच्यासाठी अनेक उदाहरणं देईल. बिझनेससाठी किंवा एखाद्याच्या कार्यातल्या अडचणी कमी करून घेण्यासाठी तुम्ही बँकेकडनं लोन घेताय. एक लोन फेडण्यासाठी दुसरं लोन घेताय, तिसरं लोन घेताय. जो वर्ग खरंच मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी आहे, तर त्यांच्यासाठी ही सूचना असेल की तुमच्या पत्रिकेतील षष्ठातील केतूचं ॲनालिसिस करून घ्या.
त्यावरती उपाय मार्गदर्शन करून घ्या. कारण त्यामुळे सुद्धा तुम्हाला दैनंदिनीमध्ये मोठे खर्च आणि संघर्षाला सामोरे जावं लागतंय. षष्ठातील केतू हा तुमच्या कामाच्या ठिकाणच्या कलीग्स मंडळींसोबत सुद्धा मतवैचारिकता देतो. काही अंशी या ठिकाणी तुम्हाला संदेश देणारे किंवा तुम्हाला हितचिंतन करणारी लोकं कमी मिळतात. असाही प्रकार कामाच्या ठिकाणी होऊ शकतो. वडिलोपार्जित व्यवसाय असेल आणि जर तो तुम्ही पुढे घेऊन जाताय आणि त्यामध्ये अचानक अस्थिरता आली आहे, तर समजून घ्या पत्रिकेतील षष्ठातील केतूचं हे फळ असू शकतं. आजारपणाच्या तक्रारींबाबत सांगू इच्छिते. ज्यांना शुगर, बीपी सारखा त्रास आहे, अशा व्यक्तींच्या पत्रिकेत षष्ठातील केतूचे विशेष फळ आहे. कारण कुठलीही गोष्ट तुम्ही अनलिमिटेड करता. आहारावरती नियंत्रण राहत नाही आणि त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने आहार नाहीये, व्यायाम नाहीये, मेडिटेशन कमी आहे आणि अग्रेसिव्हनेस जास्त आहे. तर असे फळ म्हणजे तुम्हाला षष्ठातील केतूचं मिळू शकतं. हे अशुभ फळ मिळेल आणि षष्ठातील केतू जर शुभ राशीने युक्त असेल, गुरूंच्या दृष्टीमध्ये असेल, तर निश्चित तुम्हाला या आजारपणाच्या तक्रारी खूप अल्प प्रमाणात किंवा नसण्याच्या स्वरूपामध्ये प्राप्त होऊ शकतात. विशेष सांगायचं झालं तर केतू हा आपल्या प्रत्येक शरीरातील अवयवांवरती काम करतोच, परंतु गुहेंद्रियांवरती किंवा आपल्या किडनीवरती त्याचे विशेष इफेक्ट झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे ज्यांना शुगर, थायरॉईड, बीपी असे आजार आहेत, जे की आपल्याला आयुष्यभर सोबत करतात, त्या अशा आजारातून जाणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकेत षष्ठात केतू असेल, तर त्याने नक्कीच केतूची उपासना, केतूसाठी सांगितलेले उपाय निश्चित करावेत.